सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांचं मी आजच्या विज्ञानच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो। पहा समोर जे तुम्हाला स्क्रीनवर पेज दिसतंय हे पेज नंबर 15 आहे विज्ञानच्या पुस्तकाचं। आपण मागील तासाला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित आणि असंतुलित बल या ठिकाणी आलो होतो। ठीक आहे, पुढे पाहूया त्यामध्ये काय म्हणायचं त्यांना। पहा आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलाय त्यांनी। टेक अ कार्डबोर्ड बॉक्स। काय घ्यायचं आपल्याला? एक खोके घ्यायचं आहे, पुठ्ठ्याचं खोकं घ्या म्हटलं। टाय थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड्स अँड कीप इट ऑन अ स्मूथ टेबल ॲज शोन इन द फिगर। आणि पुठ्ठ्याचे एक खोके घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना जाड दोरा बांधून आकृती ज्याप्रमाणे दाखवलेली आहे तसे हे प्रयोग करायचा आहे। टेक द स्ट्रिंग ऑन बोथ साइड ऑफ द टेबल। बघा अशा प्रकारे टेबलाच्या दोन्ही साइडला आपल्याला दोरा लटकवत ठेवायचा आहे। टाय वेटिंग पॅन्स टू द टू एंड्स। आणि टेबलाच्या टेबलाच्या दोन्ही बाजूला खाली ठेवल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना टोकांना पारडी आपल्याला बांधायचे। पारडी जी दुकानात आपल्याला वजन तागडी म्हणतो त्याला पारडी म्हणतात, वजन पारडी ते बांधायचे आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे। कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स। दोन्ही पारड्यामध्ये समान वस्तुमानाचं आपल्याला वजन ठेवायचं आहे। म्हणजे पहिल्या पारड्यात जर तुम्ही 1 किलोचं वजन ठेवला तर दुसऱ्या पारड्यामध्ये 1 किलोचंच ठेवायचं आहे। ठीक आहे। द बोथ डज नॉट मूव ऑन द टेबल। तर तुम्हाला असं दिसेल की टेबलावर दोन्ही बाजूला समान ठेवल्यामुळे वरती जे टेबलावर आपण दोराच्या टेबलावर एक खोकं ठेवलं होतं, ठीक आहे, ते खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे दिसेल तुम्हाला। इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन्स दॅन इन द अदर द बॉक्स स्टार्टेड मूव्हिंग द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन। पण बघा एखाद्या पारड्यामध्ये दुसऱ्या पारड्यापेक्षा तुम्ही अधिक वस्तुमानाचं वजन ठेवला तर टेबलावर ठेवलेले जे खोकं आहे ना ते खोके त्या पारड्या दिशेने सरकू लागेल। कोणत्या पारड्याच्या? त्या पारड्यामध्ये आपण जास्त वजन घातलेलं आहे। ठीक आहे। इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द बोथ पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम। या बाजूला आपल्याला या वाक्यातून आपल्याला खूप काही गोष्टी समजतात की दोन्ही पारड्यामध्ये एकसारखे वस्तुमान असलेले जर आपण वजन ठेवले असते तर समान गुरुत्वीय बल कार्य करत असते। आपल्या पृथ्वीवर जे गुरुत्वीय बल आहे हे प्रत्येक वस्तूंच्या बाबतीत समान आहे। नाही असं म्हणता येईल मला, प्रत्येक वस्तूंच्या बाबतीत समान नाही। जी वस्तू वजनदार असेल त्या वस्तूला ती अधिक खेचणार। ठीक आहे। त्यामुळं ज्या पारड्यामध्ये तुम्ही जास्त वजन घातलेलं आहे ते पारडं अधिक वेगाने खाली जाईल, कारण त्यामध्ये असणारे वस्तुमान हे जास्त आहे आणि जास्त वस्तुमानाच्या वस्तूला गुरुत्वीय बल जास्त कार्य करतं आणि त्यामुळे ते पारडं लवकर खाली जाईल। त्यामुळे चित्रात तुम्हाला दिसत आहे बघा उजव्या बाजूचं म्हणजे आपल्याकडचं जे पारडं आहे त्यामध्ये थोडंसं वजन जास्त दिसतंय, त्यामुळे ते पारडं थोडंसं खाली सरकलेलं आहे आणि त्यामुळे वरचा ठेवलेला पुठ्ठा तो कागदावरचा दोरीवरचा तो उजव्या बाजूला म्हणजे आपल्या बाजूला सरकत आहे। ठीक आहे। दिस मीन्स बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स विथ द इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन ऑपोजिट डायरेक्शन। याचा अर्थ असा आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दोन्ही पारड्यामध्ये समान वस्तुमानाचं वजन ठेवलेलं असता तेव्हा वरच्या खोक्यावर संतुलित बल लावले जातात। त्या विरुद्ध दिशेने असल्याने त्याचे परिणाम बल शून्य होते। म्हणजे काय परत वाच तुम्ही, खोक्यावर संतुलित बल लावले जातात कधी? दोन्ही पारड्यामध्ये समान वजन असतं। ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याचे परिणाम बल शून्य असतात। म्हणजे काय विरुद्ध दिशेने? याचा अर्थ काय, दोन्ही पारड्यामध्ये समान वस्तुमानाचं वजन असल्यामुळे दोन्ही पारड्यावर तेवढंच गुरुत्वीय बल काम करत असतं आणि त्यामुळे त्याचे परिणाम बल शून्य होते आणि खोके हलत नाही। पण पुढे पहा, ऑन द कॉन्ट्ररी
if more mass is kept in one pan than in other, the box started moving in the direction of the pan with the more mass. याच्या उलट जर एखाद्या पारड्यात जर अधिक वस्तुमान ठेवल्यास, अधिक वस्तुमान आपण घातल्यास, खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने आपल्याला सरकतेले पाहायला मिळेल. When unequal force are applied to the box on the two sides, an unbalanced force act on the box, resulting in the imparting motion to the part. पहा, खोक्याला दोन्ही बाजूला असमान बले लावल्याने, म्हणजे एका पारड्यात आपण जास्त वजन ठेवलं ना, त्यामुळे दोन्ही बाजूचं पारड्यामध्ये वजन असमान झालं आणि असमान बल लावल्याने, कुठलं बल आहे? गुरुत्वीय बल. असमान लागल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्याची परिणती म्हणजे त्याचा परिणाम खोक्याला गती मिळायला सुरू होत होते आणि त्यामुळे खोकं ज्या पारड्यामध्ये जास्त वजन आहे त्या बाजूला झुकायला लागतं किंवा ओढलं जातं. ठीक आहे, हा भाग आपण यातून शिकलो. या आकृतीतून आपण हा घरी सुद्धा प्रयोग करू शकतो. फक्त तुमच्याकडे पारडं नसलं तर तुम्ही कागदाच्या पुट्ट्याचं पारडं करू शकता आणि त्याद्वारे हा प्रयोग करून पाहू शकता. Children playing tug of war pull the rope in their respective direction. बघा, हा एक खेळ आहे टग ऑफ वॉर. याचा अर्थ रस्सी खेच. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि रस्सी खेच खेळणारी मुले आपल्या आपल्या दिशेने दोरा ओढत असतात. दोन्ही बाजूला ह्या खेळामध्ये दोन्ही बाजूला एक दोरखंड असतात. दोरखंडाच्या मध्य भागापासून डावीकडे आणि उजवीकडे समान खेळाडू असतात आणि ती खेळाडू आपल्याकडे ती रस्सी खेचण्याचा प्रयत्न करत असतात, ती दोरखंड खेचण्याचा प्रयत्न करत असतात. असा तो खेळ आहे. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल ऑन द टू साइड, द रोप डज नॉट मूव्ह. बघा काय होतं ह्या रस्सी खेचामध्ये, दोन्ही बाजूंनी सारखीच ओढ किंवा बल असेल तर अजिबात तो दोरखंड असेल किंवा दोर असेल तर दोर कुठेही हलणार नाही. पण the rope does not move. If the force is more on one side, the rope moves in that direction. पण त्या दुसऱ्या बाजूने विचार करा, एका बाजूला जर जास्त बल लागला असेल, एका बाजूच्या मुलांच्याकडे जर जास्त ताकद असेल, अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो, दोरखंड त्या बाजूला खेचला जातो. म्हणजेच काय दिसतं आपल्याला? This means that initially the two forces are balanced. Rope moves in the direction of higher force when the force become unbalanced. म्हणजे आधी दोन्ही बले संतुलित असतात, ती असंतुलित झाली. समजा दोन्हीकडे ताकद समान आहे पण आता असमान झाली, तर ज्या दिशेने अधिक बल लावलेलं आहे त्या दिशेने दोर सरकायला लागतो. Let us see one more example. चला तर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. When big grain storage container is required to slide on the ground, it become easier if two person push it rather than one person. बघा एक उदाहरण पाहू. धान्याने भरलेला मोठा डबा आहे आणि जमिनीवरून सरकवताना समजा तो एक व्यक्ती सरकवा लागलाय आणि तो जर एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोन्ही व्यक्तींनी एका दिशेने जर बल लावला तर ते सरकवणे अधिक सोपे जाते. हा अनुभव आपल्याला सर्वांना आलेला आहे. When the force is applied by both in same direction, the movement is easy. बघा याचा अनुभव तुम्ही घेतलेला असाल. दोघांनी सुद्धा डबा ढकलताना किंवा एखादा मोठा डबा जमिनीवरून ढकलायचा आहे तर एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा तर दोन व्यक्तींनी एका दिशेने दोरात बल लावल्यामुळे जास्त बल लावल्यामुळे सरकवल्यामुळे ते अधिक सोपे जातं. याचा अनुभव तुम्हाला आहेच. यू मे हॅव एक्सपिरियन्स दिस. याचा अनुभव तुम्हाला आहे. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. या उदाहरणावरून आपल्याला काय समजते पुढच्या पानावर पाहूया. 16 नंबर पान. पहिली गोष्ट समजते. इफ सेव्हरल फोर्स आर अप्लाय ऑन अन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, अ फोर्स इक्वल टू देअर डायरेक्शन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. याचा अर्थ एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्यांच्या
बेरजे एवढे बल वस्तूवर निर्माण होते, म्हणजेच प्रयुक्त होते. इफ पहिलं परत वाचतो मी. इफ सेव्हरल फोर्स आर अप्लाय ऑन अन ऑब्जेक्ट इन सेम डायरेक्शन, एकाच वस्तूवर एखाद्या वस्तूवर एका दिशेने सेम डायरेक्शन, एका दिशेने सेव्हरल फोर्स अनेक बल लावले, अप्लाइड म्हणजे लावले, ॲज अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, तर त्यांच्या बेरजे एवढे बल त्या वस्तूवर काय होते, प्रयुक्त होते, निर्माण होते. आता बी नंबर पॉइंट 2 नंबर. इफ टू फोर्स आर अप्लाय ऑन वन ऑब्जेक्ट इज डायरेक्शन ऑपोजिट टू इच अदर, अ फोर्स इक्वल टू देअर डायरेक्शन ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. याचा अर्थ जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्यांच्या फरका इतके वस्तूवर बल प्रयुक्त होते. म्हणजे काय होतं, समजा हिकंड मी टेबल ढकला लावले, तिकंड एक टेबल ढकला लावला व्यक्ती. समजा रमेश उजव्या बाजूनं टेबल ढकला लावलाय आणि सुरेश डावीकडनं टेबल ढकला लावलाय. दोघांचे तोंड एकमेकाच्या समोर आहेत आणि दोघंजण एकमेकाच्या दिशेनं टेबल ढकललेले आहेत. तर या दोघांपैकी सुरेशची ताकद जास्त असेल रमेशपेक्षा, तर टेबल कोणाकडे जाणार, रमेशकडे. पर सांगतो बघा, सुरेशची ताकद जास्त असेल रमेशपेक्षा, तर सुरेशची ताकद जास्त असल्यामुळे सुरेश जेवढ्या वेगाने जास्त ताकदीने तो टेबल ढकलेल तेवढा टेबल रमेशकडे सरकणार आहे. म्हणजे जर दोन बले एकाच वस्तूवर आहेत पण परस्पर विरुद्ध लावली तर त्या दोघातला फरक, म्हणजे समजा सुरेशने रमेशने 10 बल लावले समजूया, उदाहरण अंकात घेऊया, लक्षात घ्या, डोळ्या बंद करून तुम्ही ऐकू शकता. रमेशने 10 इतकं बल लावलेलं आहे आणि सुरेशने 20 इतकं बल लावलेलं आहे. या दोघातला फरक काय, 10. म्हणजे त्या दोघांच्या बल जेवढं लावलेलं आहे त्याच्या फरका इतके बल प्रयुक्त होते, निर्माण होते त्या वस्तूवर. आणि तिसरा पॉइंट, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बघा, जे फोर्सबद्दल आपण मागासपासून बोलावले बलाबद्दल, तर बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बघा, दिशा म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड याचा अर्थ परिमाण. फोर्स इज एक्सप्रेस्ड याचा अर्थ व्यक्त करणे, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण अँड डायरेक्शन म्हणजे दिशा, या दोन्हामध्ये आपल्याला बल व्यक्त केले जाते. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बल ही सदिश राशी आहे. वेक्टर क्वांटिटी, सदिश राशी. पुढे पाहूया. When a force is applied on a stationary object is moved, its speed and direction change. बघा, एखाद्या स्थिर वस्तू वर बल लावल्यामुळे ती वस्तू गतिमान होते, त्या वस्तूला गती मिळते आणि गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. महत्त्वाचं वाक्य आहे. समजा जेव्हा फोर्स इज अप्लाइड, जेव्हा आपण बल लावतो कशावर, ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, एखाद्या स्थिर वस्तूवर, तर ती स्थिर वस्तू काय होते, इट मूव्स, ती गतिमान होते, त्याला गती प्राप्त होते. एखादा टेबल आहे समजा, हा बेंच आहे आणि या बेंचला मी ढकललं, ती स्थिर वस्तू आहे ना, बेंच म्हणजे स्थिर वस्तू, आणि या स्थिर वस्तूला मी बल लावला, अप्लाइड म्हणजे लावणे, फोर्स म्हणजे बल लावला, तेव्हा ती बेंच काय होणार आहे, गतिमान होणार आहे, हलणार आहे, जाणार आहे, पुढे सरकणार आहे, म्हणजे गतिमान होणार आहे. इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. तेव्हा त्याचं वेग, स्पीड म्हणजे बघा आपल्याला म्हणता येईल चाल. ठीक आहे, विज्ञानच्या भाषेमध्ये स्पीडला चाल असे म्हणतात. तर त्या वस्तूची चाल व दिशा सुद्धा बदलते. सिमिलरली अशाच प्रकारे अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. जशा प्रकारे एखाद्या वस्तूला एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी जेव्हा बल लावायला लागतो तेव्हा ती
त्याला गती प्राप्त होते, बल प्राप्त होतो, म्हणजे चाल आणि दिशा प्राप्त होते. तशा प्रकारे आपण गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असतो. ठीक आहे. An object can change its shape due to force. बघा, बलामुळे अनेक फायदा होतो. वस्तूचा आकारही आपण बदलू शकतो. तुम्हाला एक उदाहरण माहिती आहे का? बघा, इथं उदाहरण सांगितलेलं आहे, ते उदाहरण बघूया. While kneading a dot made from flour, the dot changes its shape when force is applied. तर त्याच्या हे वाक्याचा अर्थ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो, घरात कोणी कोणी कणिक मळलेला आहे? मुलीने नंतर सांगा. मुलांनी सांगा बरं पहिल्यांदा. कणिक कुणी मळलेलं आहे? म्हणजे एखादं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाची पीठ घेतले आणि त्याचं आपल्याला काय करायचं, गव्हापासून चपात्या बनवायचे. तर ती पीठ कुणी कुणी मळलेलं आहे. पिठाच्या गोळ्याला काय म्हणतो आपण? कणिक म्हणतो ना. ते कोण कोण मळलेलं आहे? माझ्या मते मुलांनी कधीच मळलेलं नसेल, तर मुलीने भरपूर वेळा मळलेला आहे. ठीक आहे. तेव्हा मळताना बघा, जेव्हा कणकेचा तो गोळा असतो, कणकेच्या गोळ्याला बल लावल्यानंतर त्या कणकेच्या गोळ्याचा आकार बदलतो. तेच इथं आपल्याला तिने सांगितलेलं आहे. परत वाचतो मी. While kneading a dot made from flour, the dot changes its shape when force is applied. तर पहा, कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. त्याच्या प्रकारे आणखी एक उदाहरण आहे माझ्याकडे. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाइल शेपिंग द पॉट. बघा, कुंभार तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. बरोबर आहे. त्याच्या त्या गोळ्याचा आकार, मातीच्या गोळ्याचा आकार बदलत नाही. त्यापासून काय त्याला जे वस्तू बनवायची आहेत ती वस्तू बनवता येत नाही. रबर वेन स्ट्रेच्ड एक्सपांड. बघा, एखादा रबर आहे आणि ते रबर आपण ताणले की ते प्रसरण पावते. देर आर मेनी सच एक्झाम्पल. अशी कितीतरी आपल्याकडे उदाहरणं आहेत ज्याच्या सहाय्याने आपल्याला बल स्पष्टीकरण देता येईल. बल म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघूया. इंटिरिया. इनर्शिया आपण म्हणतात याला. We have seen that an object changes its state of motion due to force. आणि हे तुम्ही आता अभ्यासलेलं आहात. We have seen that. आपण हे पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. An object changes its state. स्टेट म्हणजे स्थिती. एखादी वस्तूची स्थिती बदलते जेव्हा आपण त्यावर काय लावतो, बल लावतो. इन द अब्सेन्स ऑफ फोर्स. अब्सेंट म्हणजे उपस्थितीशिवाय, म्हणजे बलाशिवाय. ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. याचा अर्थ बघा, समजून घ्या. पदार्थांच्या वस्तू गतीच्या आहेत. म्हणजे पूर्ण वाक्य मी पहिला इंग्लिशमध्ये वाचतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ सांगतो. In the absence of force, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. याचा अर्थ बलाशिवाय पदार्थाच्या वस्तू गतीच्या आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती. हे इनर्शियाचं INERTIA ह्याचं स्पष्टीकरण आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात जडत्व. मग मी त्याचा माड्यावर सांगतो. तसा बलाशिवाय आपण बल लावलेलं नाही. एखादी वस्तू आहे आपल्यासमोर, एखादा पदार्थ आहे. बलाशिवाय पदार्थाच्या वस्तू गतीच्या आहेत, ज्या गतीला आहेत त्या स्थितीत राहण्याची अवस्था. वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहण्याची अवस्था. पदार्थ आहे तसा पदार्थ त्याच अवस्थेत राहण्याची अवस्था म्हणजे जडत्व होय. विज्ञानातली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्यासाठी आपल्याला एक कृती करायची. ॲक्टिव्हिटी नंबर 1. टेक अ पोस्टकार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एका काचेवर
काचेच्या पेल्यावर पोस्ट कार्ड ठेवा. कीप अ 5 रुपीज कॉइन ऑन इट आणि त्याच्यावर 5 रुपयाची नाणी ठेवा. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आता त्या पोस्ट कार्डला तुम्ही टिचकी मारा. ते काय होईल बघा. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल इन द ग्लास. बघा नाणे सरळ पेल्यात पडते. हॅव यू एव्हर डन दिस. हे पाहिले आहे का. ठीक आहे. अशा प्रकारे ही कृती आहे. ही पहिली कृती इनर्शिया म्हणजे जडत्वाबद्दलची आपण अभ्यासली. याच्यानंतर अजून भाग आहे आपल्याकडे भरपूर अभ्यासण्याचा. आपण थोडा भाग घेतोय जेणेकरून तुमच्या समोरची सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. अवघड कुठेही जाणार नाही. कारण वाक्यरचना अवघड आहेत, शब्दरचना अवघड आहेत, स्पेलिंग अवघड आहे. त्यामुळे सगळाच भाग एकदम न घेता थोडा भाग आपण पुढं सरकतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा समजून घ्या की आपण इतकं स्लो का घेतोय विज्ञान. कारण स्लो घेण्यामागचं कारणच आहे की प्रत्येक कन्सेप्ट विज्ञानमधले प्रत्येक भाग तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावा यासाठी. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पण येईल, तो पण सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. थँक्यू. थांबूया.